गुड मॉर्निंग. 10 वाजून गेले बघा. आता आज रविवार असल्यामुळे उशिरा आणि रात्री पण कार्यक्रमवरनं येताना साहिल बहिणीच्या घरी गेलो होतो ना, बड्डे होती. तर मी काही ब्लॉग घेतला ना तिथला, एवढा घेतलाय पण थोडासा घेतलाय सगळा ब्लॉग तिथला, किंवा बघायच मिळाला असेल. तर साहिल बहिणीच्या घरचे सगळी चांगली बघा, आणि सगळ्यांना बोलले बड्डे विषयी ती केला. बड्डे पण झाला मस्तपैकी. रात्री यायला आम्हाला 1 वाजले इथं घरी. मग तिथं येऊन झोपलो. सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. पटपट आवरून घ्यावं म्हणलं. चपाती झाल्या, भाकरी झाल्या. तिकडं काय ते शिमला मिरची टाकली, म्हणजे डबळी मिरची टाकली. आणि इकडं म्हणलं डाळ शिजवून घेतली तुरीची. तर म्हणलं आमटी करावं, पातळ डाळ म्हणलं आप्पांनी. नंतर छोटे छोटे कांदे होते ती 4-5 कापून घेतल्या. लसूण, कोथिंबीर आणि घरचा आपला मसाला टाकायचा, एवढंच. बाकी नाही मी काय टाकते. भाजी लय भाजी होती. टाकलं मसाला, घेते भाजी टाकून. म्हणलं काय करते काय नाही दाखवलं मी पण. आणि स्वयंपाकाचा पण लय दिवस झाला व्हिडिओ घेतलेला, दाखवलेलं कसं मी बनवते काय. टाकलाय बघा मसाला येतात ती. मीठ पहिले, लसूण, कोथिंबीर, जिरी, थोडं शेंगदाण्याचा कूट टाकायचा. कमी गॅसवर शिजू द्यायचं. थोडं मीठ टाकायचं. बघा इकडं अशी मिरची बनवली भरून. झाकून आता हे किचनवर ते सगळा राडा घेते. भांडी पडल्यात, भांडी घासते, घर पुसून घ्यायचे, कपडे घालते निरम्यात. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा माझं. तर बघा पटपट सगळी कामं आवरून घेतली. घर पण पुसून घेतलं, भांडी पण घासली, कपडे पण धुली. आणि शेजारच्या बाळ झोपलं होतं आतमध्ये, वाऱ्याने दार लागलं बघा धपकेने. त्याला रडत होत्या लई. एक तर मला पण आलं टेन्शन. मी कपडे धुता धुताच उठले. त्यांना बोलवलं, म्हणलं वर चढून दार उघडा आतमध्ये. शिडी होते तर पाईप घेऊन गेले रूममध्ये. मग खोललं दार. लय रडत होत्या ताई त्या. तर चला आता मी बसले थोड्या वेळ निवांत. आता जेवण करायचंय. 10 वाजल्यात 12. चला थोड्या वेळ बसते. ह्यांची पण आंघोळ होती. आंघोळ झाल्या मग अक्षय, मी आणि आप्पा तर येते ना जेवायला. आप्पा गेला दुकानला आपल्या आप्पांनी. त्यांची चालली आंघोळ. अक्षय आतमध्ये रूममध्ये, मी इथं. आता जेवायचं एका जागा बसून सगळ्यांनी. आज हाय आत्यांना उपवास, रविवार. पिहूचं काय चाललंय, पिहू कुछ खेळायचं चाललं. तर बघा आज काय ब्लॉग घेणं झालंच नाही. कामं सगळे आवरले. जी झोपली ती 5 वाजताच उठले. चहा पाणी केलं. दिव्या आणि प्रथमेश आलता, झालं. ते पण गेले घरी. आता पोचत्यानंच पाटसला. तर म्हणलं नवीन काहीतरी बनवावं म्हणलं आपण आता. तर मी नवीन सोयाबीनचं असं म्हणजे तळून काहीतरी बनवणार आहे. इकडं गरम पाण्यात भिजायला टाकले. सोयाबीन भिजलंय पण आता हे पिळून घ्यायचं आपल्याला. तोपर्यंत त्याचा तळायचा मसाला तयार करून घेते. तर इथं घेतले कॉर्नफ्लॉवर, मिरची पावडर एक लागणार आहे, आणि काही चाट मसाला, आणि जिरी पावडर, आणि आलं लसूण आणि दही, एवढंच लागणार आहे बघा. मीठ थोडंसं. आता मी ह्याच्यामध्ये मसाले घेते सगळे टाकून. काय काय टाकते बघते मी. पहिल्यांदाच प्रयत्न करते यूट्यूबला बघून, स्वतःच्या मनाने नाही. तर बघू मला जमतंय का नाही. तर बघा दही घेतलं इथं मी. थोडंसं काय जिरी पावडर घेतली, मिरची पावडर, आणि ही घेतलंय बघा एक. तच मगाशीच नाव सांगितली ती मिरची पावडर, धना पावडर, आलं लसूण. आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं. आता मी मिक्स करून घेते. इकडं कॉर्नफ्लॉवर जसं लागेल तसं आपण टाकून ह्याच्यात घेऊ. इथं बघा चांगले मिक्स करून घेतलं एक जीव करून, आणि मीठ पण टाकलं ह्याच्यात मी चवीपुरता. बघू आता सोयाबीन टाकून. माझं सोयाबीन चांगले भिजले बघा, पाणी पिळून घेतले. आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. मसाला केलाय त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये टाकून झाले. आता कॉर्नफ्लॉवर पण टाकायचे आपल्याला ह्याच्यात. आता हे मिक्स करून घेते. इथं झालं बघा एक जीव करून घेतला, आणि थोडं भिजते. तोपर्यंत मी इकडं तेल ठेवते तापायला. आता थोडं तेल वाटायचं अजून.
चांगले तापले बघा आणि ही पण मुरले आणि मी इकडे बनवली चटणी बघा मला जशी ती तशी. चला आता तेल तापले चांगलं आणि ही सोडते गॅस थोडा कमी करपायचं आपल्याला. बाई बघ किती तर बघा याच्यात अजून मीठ कॉर्नफ्लॉवर सगळं थोडं थोडं टाकलं. खाऊन बघितलं की कमी पूजा परत अजून सगळं डबल परत टाकलं. आता बघा इकडे राधाच काय झालं राधाला दिवसात ना आली माझ्याकडे ही बघा अशी चटणी आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी कशी आहे?